तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसंदर्भात आज विविध मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील। श्रीकांत शिंदेंची माहिती, 53 नगरसेवकांसह कोकण भवनात शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन। स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे राज ठाकरेंकडून अधिकार, सत्तेतून बाहेर राहून लोकांची कामं करता येणार नाहीत म्हणून निर्णय घेतला, राजू पाटलांकडून स्पष्ट। कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले, तिथली राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक नेतृत्वानं निर्णय घेतला असेल, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। शिंदेगड मराठी माणसातील MIM त्यांच्यासोबत जाणारेही त्याच विशेषणाला पात्र। KDMCतील घडामोडींवरून संजय राऊतांचा घणाघात, पक्ष वेटीस धरून गद्दारांशी हातमिळवणी करणं चूक। या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित, राज ठाकरेंनी कारवाई करावी, राऊतांची प्रतिक्रिया। KDMC मध्ये महायुती म्हणूनच ती सत्ता स्थापन करू, उद्धव ठाकरेही कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात, प्रवीण दरेकरांकडून टीका। तर मनसेच्या पाठिंब्याचं स्वागत, विधानसभेलाही मनसेसोबत होतो, नवनाथ बन यांचं विधान। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत आल्यास स्वागत। शिवाय महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील। श्रीकांत शिंदेंची माहिती, 53 नगरसेवकांसह कोकण भवनात शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन। श्रीकांत शिंदेंनी सांगितलं, मात्र मनसेनं जाहीर केल्यानंतरच पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होईल, अंबादास दानवेंचं वक्तव्य। KDMC मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर, शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि 2 नगरसेवक मनसेत जाण्याच्या चर्चा। तर गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई, नॉट रिचेबल नगरसेवकांकडून संजय राऊतांचा थेट इशारा। KDMC मध्ये शिवसेनेचा महापौर नक्की बसेल, कोण कुणाच्या संपर्कात हे कोडं सांगणं कठीण, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।